पाहतो मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकणार आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन मी. पुढे सरसावले, स्टेप आउट होत पावलांचा वापर यावेळेस केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धावे ते मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं ना, स्कोर कार्ड वरती 3 धावा आहेत. दत्ता पवार स्ट्राइक ऑन तयार असणार आहे. डबल पॉवर डीपी आणि दाखवायला सुरुवात केली आहे. दत्ता पवार सांगतोय मी आहे मावळचा स्टार. ठोकलाय षटकाचे रन. Damn girl, I like the way you moving to the drum. या षटकाराने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 9 धावा, 9 रन. दत्ता पवार पुन्हा त्या बघायचं. स्ट्राइक ऑन तयार आहे. पुढा एकदा उडवलाय बॉलला, पाठवलंय स्ट्रेट हिट, हाय अँड हँडसम. षटकाचे रन. Jazz in the mix. Jazz in the mix. DJ विशाल थँक्यू. काय बॅटिंग करतोय दत्ता पवार. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिले तर मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय. लागोपाठचे 2 षटकार आलेत. दत्ता पवार नावाचं वादळ आता मात्र इथे घोंगावतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्यात बघायचंय. तुषार ढोलेवरती चढलेलं आक्रमण. दत्ता पवार स्ट्राइक ऑन. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं. यावेळेस ऑन साइडला हसते हसते कडजे रस्ते स्वराचे चषकाचा येतोय खणखणीत चौकार. या ठिकाणी दत्ता पवारने आपण पाहतोय चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. पहिल्या षटकामध्ये लोअर फुल टॉस जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक दत्ता पवारला माहिती आहे. प्रत्येक चेंडूवरती कधी कधी संयमही दाखवणं गरजेचं आहे आणि तो संयम दाखवला या चेंडूवरती. डॉट बॉल आपण पाहतोय ती मैदानात आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत 19 धावा. साऱ्या जगात भारी ती 19 फेब्रुवारी ती म्हणजे आपल्या राजांची शिवजयंती. आज मैदानाच्या मध्ये प्रत्येकाला इथे प्रयत्न करायचे. भोईराज क्रिकेट क्लब भोई या संघातून आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीत केलेली सुरुवात दत्ता पवारने. जुनं कामशेत आणि त्या कामशेत गावातून आपण मात्र दत्ता पवार पुढे येताना आपण बघितला. शशिकांडे यांच्या माध्यमातून चंदू बोर्डे चषक ही लेदर क्रिकेटमध्ये अगदी वानखेडेच्या मैदानावरती देखील ज्या खेळाडूला इन्व्हिटेशन खेळण्यासाठी निमंत्रण मिळालं तो दत्ता पवार. आज दत्ता पवारचं आपण पाहिलं तर मावळचं क्रिकेट असू द्या, मग पुण्याचं क्रिकेट असू द्या, मग पुण्याच्या बाहेरचं क्रिकेट असू द्या, राजस्थानमध्ये देखील मानाचा करंडक ज्या खेळाडूने जाऊन आपल्या हातामध्ये मिरवला ना तो दत्ता पवार आहे. म्हणजे भारतभर दत्ता पवारच्या नावाचा बोलबाला राहिलाय. गत वर्षी आम्ही सुप्रीमो चषक गाजवताना दत्ता पवारला बघितलं. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचंय. षटक क्रमांक 2 देवांग टिळेकर स्ट्राइक ऑन असेल. नारायण साबळे 19 धावा स्कोर कार्ड वर आहेत. हा चेंडू अगदी पहिला चेंडू सावधरित्या चेंडू खेळलाय. दत्ता पवार आपण म्हटलं ना मित्रांनो, दत्ता पवार काही एका रात्रीत घडलेला नाहीये. दत्ता पवारने आज एक मोठा खेळाडू म्हणून दत्ता पवारकडे आम्ही जरूर बघतो, परंतु दत्ता पवारने इथपर्यंत पोहोचण्यासाठी अविरत मेहनत केलेली आहे, कष्ट घेतलेले आहेत. हाप्पीचं क्रिकेट गाजवलं, फुलपीचं क्रिकेट गाजवलं, लेदरचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये दत्ता पवार खेळलाय.
यावेळेस नारायण साबळे पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय देवांग टिळेकर काय चेंडू टाकले दोन्ही. सीसीएल करंडक लोणावळ्याच्या मैदानावरती देवांगने जबरदस्त आपली गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः त्याने मात्र पराभवाची धूळ चारण्यास सिंहाचा वाटा उचलला होता तो देवांग आहे. या उभरता खेळाडू आहे आणि या उभरत्या खेळाडूकडे देखील प्रचंड मोठी गुणवत्ता आहे. ओहो यावेळेस बीट केला पण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये नारायण साबळेला. चेंडू मात्र आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. 3 चेंडू टाकले, 3 चेंडू डॉट टाकले देवांगने. थोडीशी चर्चा आता मात्र मैदानाच्या मध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा एकदा तयार आहे देवांग टिळेकर. स्ट्रायकर नारायण साबळे. यावेळेस तिथे मैदानात बघायचंय लॉंग ऑफला चेंडू खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने आता संघाचं वाढतं धावफलक पुढे सरकणार आहे. 23 धावा. त्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना कळलं असेल कानाच्या खालून अगदी कानाच्या बाजूने बंदुकीची गोळी निघून गेली. बॉलर तयार आहे देवांग. इनसाइड एज इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय प्रॉपर बॅट वरती चेंडू मिडल झालेले नाहीये आणि तिथे आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर त्याची एकच धाव इथे मिळणार आहे. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 24 धावा, 24 रन. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग ट्रॅकवरती मैदानाच्या मध्ये पुढे बघायचंय देवांग. स्ट्रायकर दत्ता पवार. यावेळेस हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर जोरदार बॅट इथे फिरवली परंतु मैदानामध्ये आपण बघितले गेले तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. इथे देवांगचं मात्र इथे विशेष कौतुक आहे. या षटकामध्ये फक्त देवांगने 5 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी मात्र दोन्ही संघ इथे लढण्यासाठी तयार झालेले आहेत. जिंकायचंय. प्रेक्षकांची पावलं आता मात्र या मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. स्वराज्य चषक मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा, मावळचा मिनी वर्ल्ड कप म्हणून ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आम्ही बघतो ना ती स्पर्धा म्हणजे स्वराज्य चषक. स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या प्रत्येक सदस्याने घेतलेली मेहनत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते तयार असणार आहे. उद्या मात्र स्वराज्य स्पोर्ट क्लब बुरसेचा संघ या मैदानावरती खेळेल. 8वं पर्व आहे. 7 पर्वापैकी 6 पर्व मानाचा करंडक हातामध्ये उचलणारा स्वराज्य स्पोर्ट क्लब बुरसेचा संघ. परंतु मला वाटतं बाळाभाऊ या वर्षी कसरत आहे. कसरत करावी लागेल. बघायचे सूरज तयार आहे. स्ट्रायकर नारायण साबळे. मॅच कडे जाऊयात आपण. यावेळेस जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक सुमित डिपॅक्सचा कव्हर रचनला कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. कुठेतरी आपण पाहतोय धावेला इथे ब्रेक लागलेला आहे. संघाची धावसंख्या आता मैदानाच्या मध्ये आपण बघायचंय 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उरसे गावचा फ्युचर स्टार छोटा मिस्टर 360. बॉलर तयार. सूरज कट केल्या बॉलला शॉर्ट पॉइंटला चेंडू आपण पाहतोय ते अडवला जाईल. कुठल्याही प्रकारचा आपण पाहिलेलं तर मैदानामध्ये आता धाव मिळणार नाहीये. दत्ता पवार जोपर्यंत मैदानाच्या मध्ये उभा आहे ना तोपर्यंत या खेळाडू रेकॉर्ड मोडण्यासाठी ओळखला जातो दत्ता पवारला. गतवर्षी आम्ही बघितलं 14 चेंडू मध्ये 18 चेंडू 62 धाव्यांची गरज असताना दत्ता पवारने खेळली ती वादळी खेळी. रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये मिळवणारा दत्ता पवार. प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे.
सूरज स्कोर कार्ड वरती आपण ते बघतोय 25 धावा, ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 124 चौकार आणि 76 षटकार कालपासून मात्र आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेत. सूरज तयार आहे. स्ट्राइक ऑन दत्ता पवार. डीपी पुढे सरसावलेत. बॅटचा फेस इनसाइड आउट. ही आहे डबल पॉवर. ही डीपीची पॉवर दाखवली आहे षटकाचे रन. इसमें कोशिश को जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की फिर से उम्मीद जिंदा रखो. जिंकण्यासाठी मात्र लढायचं या दोन्ही संघांना. सूरज तयार उजव्या हाताने. ओहो यावेळेस पुढे सरसावले आणि तिथे मात्र मैदानाच्या मध्ये बघायचंय डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 31 धावा. स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. दत्ता पवार मावळमध्ये दत्ता पवार आणि राजकारणामध्ये शरद पवार यांचा नाद कोणीच करायचा नाही. प्रेशर बनवण्याचं काम आपण पाहतोय स्टेजच्या मागे सौरभ करतोय. सूरज तयार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वेळ वाचवायचा टीम. स्पीड अप करा. ओहो यावेळेस अगदी सावधरित्या चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. दत्ता पवारला देखील आपण पाहतोय रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो सूरज. धावा रोखल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू मात्र आपण पाहतो शिल्लक असणार आहे. सूरजचं देखील कौतुक आहे. अचूक टप्पा सूरजने देखील दाखवलाय. षटकार जरूर खेळला परंतु सूरजने स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाहीये त्याने. 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅकची कडा असेल. चेंडू पडला. थोडीशी दिशा तिथे बदलली. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर मात्र घेतली जाणार आहे. एक धाव इथे आली. एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर धापलकावरती धावा आहेत त्या आता 32 धावा. 32 रन. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 6 षटकांची मॅच. 6 षटकांचा सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लाभले 32. धापलकावरती देखील 32 धावा आहेत. शंभू म्हटलं की 20 संचार ते नसा नसात. शंभू म्हटलं की उन्हाचे चटके जाणवतात मला भर पावसात. शंभू म्हटलं की उठतो काळा कुट्ट फितुरीचा काळा कुट्ट धूर. आणि शंभू म्हटलं की वाहतो आसवांचा पूर. का झुरते ही दुनिया तुझ्या पराक्रमावर. का होतो हुंदका माझा अनावर. का रुतले काटे काळजात मराठ्यांच्या. कोणी विझवल्या पेटत्या मशाली दिवट्यांच्या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वय वर्ष लाभले 32. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय पुन्हा एकदा. या फळ्यास उडवला बॉल. तेरे वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता दत्ता पवार हूं मैं. षटका रन. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 38 धावा. दत्ता पवारचं प्रचंड मोठं आक्रमण आपण इथे मैदानाच्या मध्ये पण बघतोय बघायला मिळालं. आपल्या छोट्याशा सर्व आयोजकांना देखील विनंती आपण तिथे जाऊन बॉल मला वाटतं मॅच बॉल आलेला आहे आणि एक मला वाटतं डीपी सर तिथे चॉईस करून घ्या. पंचाकडे जमा करा तो चॉईस करून. दत्ता पवारचं आपण पाहतो इथे मैदानात आक्रमण आपल्याला जे पाहायला मिळतंय. थोडीशी आपण पाहतोय मैदानामध्ये ते चर्चा. दत्ता पवार 11 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं तर एक मोठी इनिंग आतापर्यंत त्यांनी खेळलेली आहे 29 धावेंची.
या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आकाशजी सोनवणे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होते व आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल सौजन्य झाली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दत्ता पवार पुण्याच्या बघायचे मैदानामध्ये यावेळेस स्ट्रायकर तयार आहे आणि देवांगचं मात्र स्वागत केलं इथे या मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. षटकाराने बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुण्याचा देवांग, स्ट्रायकर दत्ता पवार, डीपी डबल पॉवर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय, चेंडू बघायचंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नकार जो मैदानामध्ये कळवला. आताची मिळेल आपण पाहतोय एकच धाव जी आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत देवांग, स्ट्राईक ऑन मैदानात नारायण साबळे. स्कोर कार्ड वरती 39 धावा. उजव्यातून तयार आहे. ओहो, यावेळेस नारायण साबळेला मला वाटतं एखादा खेळाडू जर फॉर्म मध्ये एखाद्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत आहेत ना, तर तुम्हाला जास्त वेगळं करायची काही गरज नाहीये, तुमचं काम एकच आहे. दत्ता पवार सारखा खेळाडू तुमच्या समोर उभा आहे तर त्याला फक्त तुम्ही स्ट्राईक वरती आणणं हे तुमचं काम आहे. स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक सुरू असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हलक्यातनं आता मात्र आपण मनगडच्या साईडने वळवलंय, बॉलला सिंगल इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये याची येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 40 धावा, ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 40. पहिल्याच बॉलला षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर सिंगल. तुमचे प्रत्येक संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्याकडे आहेत. देवांग तयार, स्ट्रायकर दत्ता पवार. कोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खोदून काढलाय ऑन साइडला, कॉर्नरला चेंडू. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे शशिकांत मिरगे यांचं. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत आणि इथल्या प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही, टाळ्यांचा कडकडाट होताना बघायला मिळाला. हा प्रेक्षक राजा, हा वेडा प्रेक्षक राजा आहे. जो चांगला खेळतो त्याच्यासाठी मात्र टाळ्या वाजवल्या जातात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय स्ट्रायकर देवांग आहे. आतापर्यंत इथे मैदानाच्या मध्ये जर बघितलं ना, परंतु या वादळाला थांबवणार कोण आहे? या वादळाचं नाव आहे दत्ता पवार. ठोकला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. चरण डीजे शुभम. जवानी मेरी जान मस्तानी, तूने कदर ना जानी रामा. जवानी थँक्यू टीच आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार इथे पाहायला मिळाला. चला, टीम मीटिंग साठी वेळ नाही आपल्याकडे. मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत षटकार आलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 48. 14 चेंडू मध्ये 38 धावा बनवतोय दत्ता पवार. दत्ता पवार सांगतोय, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल अशी झोपडी, ती आग ज्वलंत नाही. बॉलिंग ट्रॅक वरती हरीश नवले, स्ट्रायकर नारायण साबळे असणार आहे. उर्वरित अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या वेळेस काय वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतोय नारायण साबळे. नो लुक स्ट्रोक, षटकार छेदन.
नागेश दुनिया हुई रे मेरे प्यार में दीवानी लाखों की मैं दिल जाने रामा तेरी जवानी मेरी जान थँक्यू डीजे. आणि आमचे कॅमेरामॅनना विनंती असणार आहे डीजे वाजल्यानंतर थोडंसं मुख्य व्यासपीठावरती आपला कॅमेरा फिरवा थोडासा. मनसोक्त आनंद घेत आहेत आमचे देवा. दत्त पवार यांचे लागोपाठचे 3 षटकार खेळले ना तर सन्माननीय नितीनदादा ठाकूर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज दत्त पवार साठी असणार आहे. षटकारांचा पाऊस आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जरूर आला. मला वाटतं पहा खेळाडूंना किती काळजी आहे कारण माहिती आहे बॉल एकदा जर गेला ना तर जुने बॉल मिळणार नाहीयेत, नवीन बॉल तुम्हाला दिले जाणार आहेत. बॉलर तयार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा हरीश नवलेचं स्वागत इथे षटकारासाठी केलंय नारायण साबळेने. त्यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न जो होणार नाहीये. संघाची धावसंख्या धाफलकावरती धावा आहे त्या 55 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती उभे आहेत हरीश. स्ट्रायकर दत्ता पवार. लोअर फुल टॉस यावेळेस बघायचे प्रॉपर बॅट वरती चेंडू मात्र मिडल झालेलं नाहीये. सुमित चेंडूला इथे कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल. एक धावी ती आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 56 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. बॅटची कडा तिथे मात्र हरीशच्या मागे चुकी होताना बघायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघ इथे संधी द्यायला तुम्हाला तयार नाही आणि एखादी संधी मिळतीये तर तुम्हाला त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. हरीश सांगत असेल अभी करे भी तो क्या करे. या धावा खऱ्या तर माहिती हरीशला किती महत्वाचे आहेत. एक कॅच सुटला प्लस स्ट्राईक रोटेशन होताना बघायला मिळाली आणि दत्ता पवारला जेवढं नॉन स्ट्राईक हँडला ठेवता येईल ना तेवढा प्रयत्न देवगाव संघाला करायचा आहे. 57 धावा स्कोर कार्ड वरती आपण मैदानात बघतोय. दत्ता पवार स्ट्राईक तयार आहे. हरीश तयार. यावेळेस मोठा स्ट्रोक डीप स्क्वेअर रेगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला कव्हर करतील. सिंगल तर मैदानामध्ये आली. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 58 धावा आहेत. नारायण साबळे. नारायण साबळेला आपण पाहतोय एक जीवदान मिळालेलं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा उजव्या हाताने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये. हरीश नवले स्वतः चेंडूच्या खाली आपण पाहतोय मैदानामध्ये पोहोचला परंतु चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न केला जाईल. असं म्हणतात ना किस्मत मेहरबान तो नारायण साबळे भी बलवान. इथे कॅच सोडले जात आहेत नारायण साबळेचे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 60 धावा आहेत. आमच्याकडे एक 2 व्हीलर बाईकची चावी आलेली आहे. ज्यांची कोणाची हरवली असेल ती विनंती आहे ओळख पटवून घेऊन जा. पाच षटक संपलेत. 60 धावा स्कोर कार्डवर. दत्ता पवारला माहिती शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक दत्ता पवारला घ्यावे लागणार आहे कारण 14 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्यात नारायण साबळेने आणि 16 चेंडू मध्ये 40 बनवतोय दत्ता पवार. काय अर्धशतक दत्ता पवारचा आज मात्र आम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल का याच्यावरती मात्र सर्वांच्या नजर आहेत. शेवटचं षटक. सूरज या पुढच्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा मात्र सूरजने ज्या खर्च केल्यात. क्रिकेट आणि क्रिकेट. स्ट्राईक दत्ता पवार. यावेळेस कट केलेला बॉल. चेंडू मात्र आपण बघतोय धावेसाठी तिथे दत्ता पवारने नकार कळवला. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानात बघितले गेले तर डॉट असणार आहे. तालुका DI गटाचं क्रिकेट असू द्या मग व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असू द्या खुल्या गटाचं क्रिकेट असू द्या दत्ता पवारने आपल्या खेळाने अनेकांची मनं जिंकली. या वर्षीचे NB ट्रॉफी मानाचा करंडक ज्यांच्या नेतृत्वामध्ये उचलला ना तो दत्ता पवार आहे.
खोलवट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचे सिंगल घेण्याचा प्रयत्न. होकार नकार सुरू होता. चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय. सूरजने वेग दाखवलं या षटकामध्ये. दोन्ही चेंडू इथे डॉट आलेत. सूरज मंडले मला ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र सूरजने ती केलेली आहे. स्ट्राईक ऑन दत्ता पवार आहे. यावेळेस उडवलाय बॉल. कहीं आंसू निकलते हैं, कहीं घुंघरू मचलते हैं. इन्हीं का नाम दत्ता पवार है. पूरे गेंदबाज से षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 66 धावा धावफलकावर आहेत. 66 धावा आहेत. अगदी समोर टाकलेला चेंडू होता आणि ही स्ट्रेंथ आहे. आणि या स्ट्रेंथवर तुम्ही जर गोलंदाजी कराल तर दत्ता पवार तुम्हाला कदापि सोडणार नाही. ही त्याची ताकद आहे दत्ता पवारची. मैदानामध्ये बघायचं पुण्याचा बॉलर तयार आहे. स्ट्राईक ऑन तयार. दत्ता पवार. सूरजचा पुढचा बॉल. धीम्या गतीने टाकलेले चेंडू मैदानामध्ये आपण बघतो. यावेळेस जोरदार बॅट फिरवली तिथे. सिंगल तर मैदानामध्ये बघायचे घेतली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय जरूर आणि तिथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल दत्ता पवार. मॅच बॉल आलेला आहे. षटकार आपण पाहतो मैदानामध्ये आल्यानंतर त्यानंतर मात्र सरप्राईज केलं तिथे थोडस दत्ता पवारला. नेक्स्ट बॅटर इथे मैदानामध्ये बघायचे दाखल इथे होणार आहे तो रोहित. 20 चेंडू मध्ये आतापर्यंत दत्ता पवारने 47 धावा इथे बनवलेल्या आहेत. एका बाजूने आपण पाहतो डाव सांभाळण्याचं काम दत्ता पवारने केलं. बॉलर तयार आहे. पुन्हा उजव्या हाताने सूरज. यावेळेस टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दत्ता पवारचं. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतो दत्ता पवार. डीजे शुभम. थँक्यू. 21 चेंडू आणि